गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने वन लाइनर करंट अफेअरचा भाग 26 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। या भागातला पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, जो इस्रायल देशाशी संबंधित आहे। इस्रायल या देशामध्ये दूतावास सुरू करणारा जगातला पहिला आखाती देश कोणता, या प्रश्नाचं जे उत्तर येईल तो म्हणजे संयुक्त अरब अमिरात हा जगातला पहिला आखाती देश आहे, ज्याने इस्रायल या देशामध्ये दूतावास सुरू केलेला आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, गुवाहाटी हायकोर्टाच्या संदर्भात आहे। अलीकडे भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाली, तर ते म्हणजे गुवाहाटी हायकोर्ट। गुवाहाटी हायकोर्टची स्थापना तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, 5 एप्रिल 1948 मध्ये गुवाहाटी हायकोर्टची स्थापना झाली होती आणि त्याला अलीकडे 2023 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली। जर आपण गुवाहाटी हायकोर्टचं ज्युरिडिक्शन बघितलं तर 4 राज्यामध्ये याचं ज्युरिडिक्शन आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम असे हे 4 राज्य आहेत, जे ज्या ठिकाणी गुवाहाटी उच्च न्यायालयाचं ज्युरिडिक्शन आपल्याला पाहायला मिळते। इवन लोकेशन जर प्रिन्सिपल सीट बघितली याची, तर जे मुख्य बेंच याचं बसतो तो गुवाहाटी आसाम या ठिकाणीच असते आणि जे सर्किट बेंचेस चालतात ते कोहिमा, ऐझवाल आणि इटानगर। तर यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का अलीकडे कोणत्या उच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाली, तर गुवाहाटी उच्च न्यायालयाला। पुढचा मुद्दा आपण नाटो या संघटनेच्या संदर्भात घेणार आहोत। आवर्जून लक्षात ठेवा का नाटो या संघटनेचा 31वा सदस्य देश बनलेला आहे फिनलँड। नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती। नाटोला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणतो। या संघटनेचं मुख्यालय जे आहे ते ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आहे आणि या संघटनेचे जे महासचिव आहेत ते जेम्स स्टोल्टेनबर्ग हे आहेत। तर अलीकडे तुम्हाला विचारण्यात येऊ शकते, अलीकडे कोणता देश नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे, तो म्हणजे फिनलँड। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, इस्रायल आणि हमासच्या संदर्भात आहे। इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायल या देशातून भारतीयांची जवळपास 20,000 भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारमार्फत, विशेषतः परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्फत कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं, तो ऑपरेशन अजय। आवर्जून लक्षात ठेवा, आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे का इस्रायल व हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलमधून 20,000 भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं, तो ऑपरेशन अजय। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अलीकडे भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी पहिल्या क्रीडा लवादाचं उद्घाटन करण्यात आलं, असा हा मुद्दा आहे। तर भारतातील पहिल्या क्रीडा लवादाचं जे उद्घाटन करण्यात आलं ते अहमदाबाद या ठिकाणी। तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना। तर ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाते किंवा कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली, तर प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना म्हणजे PM विकास योजना ही अल्पसंख्याक मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जो सुपर कॉम्प्युटरच्या संदर्भात आहे। जून 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार कोणता जगातला सर्वात वेगवान महासंगणक कोणता, तर तो म्हणजे फ्रंटियर अमेरिकेचा, आणि दुसऱ्या क्रमांकावर जपानचा फुगाकू हा महासंगणक आहे। हे दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वन्यजीव आराखड्याच्या संदर्भात। वन्यजीव आराखडा तयार करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते म्हणजे महाराष्ट्र। पुढचा मुद्दा आहे का GEM कोव्हॅक्स-19 ही भारतातील पहिली कोरोनाविरोधी mRNA लस कोणी तयार केली, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तर GEM कोव्हॅक्स-19 ही जी भारतातली पहिली कोरोनाविरोधी mRNAवर आधारित लस आहे ते जेनोवा बायो फार्मास्युटिकल्स यांनी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते। हे नाव आवर्जून लक्षात ठेवा, जेनेवा बायो फार्मास्युटिकल्स यांनी तयार केलेली आहे GEM कोव्हॅक्स-19। तर ही पहिली कोरोनाविरोधी भारतातली लस जी mRNAवर आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अग्निप्राईम या क्षेपणास्त्राच्या संदर्भात। अग्निप्राईम हे मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि मध्यम पल्ल्याचं हे आवर्जून लक्षात ठेवा। आणि याची जी निर्मिती केली गेली ते DRDOच्या माध्यमातून। DRDOची स्थापना तुम्हाला माहीत असेल 1958च्या दरम्यान करण्यात आलेली आहे आणि याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे। तर यामध्ये DRDOच्या माध्यमातून अग्निप्राईम हे मध्यम पल्ल्याचं जे जमिनीवरून हवेत मारा करणारं जे आण्विक क्षेपणास्त्र आहे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, त्याची चाचणी घेण्यात आली होती। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, नागपूर येथे तुम्हाला माहीत असेल गोरवाडा
आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचं नामकरण अलीकडे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा किंवा गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असं करण्यात आलेलं आहे। तर हे गोरेवाडा जे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे ते नागपूरमध्ये आहे आणि त्याचं जे नामकरण करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे करण्यात आलेले आहे। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत। तर जे पर्यावरणाच्या संदर्भातला हा मुद्दा असेल 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती कोप, ज्याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतो। तर कोप 26 ही ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। त्यावेळेस भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठी लाईफ ही संकल्पना याच ठिकाणी प्रथम मांडली होती आणि या लाईफ या संकल्पनेच्या माध्यमातून भारतात सन 2028 पर्यंत ग्राम आणि शहरी स्थानिक संस्थांपैकी 80% ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था त्या पर्यावरण स्नेही बनवण्याचं उद्दिष्ट या लाईफ या संकल्पनेच्या माध्यमातून आखण्यात आलं होतं का 2028 पर्यंत ग्राम आणि शहरी स्थानिक संस्थांपैकी 80% संस्था पर्यावरण स्नेही बनवण्याचं उद्दिष्ट या लाईफ या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी कोप 26 मध्ये आखण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। नंतर आपण पाहिलं 2022 मध्ये कोप 27 जी झाली ती इजिप्तमधील ज्याला आपण शर्म अल शेख या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। यावर अगोदरी TCS पॅटर्नमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आला का कोप 27चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं, तर इजिप्त आपण पाहिलं शर्म अल शेख या ठिकाणी, आणि कोप जी 28 आहे तिचं अलीकडेच आयोजन करण्यात आलं होतं संयुक्त अरब अमिरात। यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो कारण पर्यावरण आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे किंवा घटक आहे। तर त्या अनुषंगाने आवर्जून लक्षात ठेवा कोप 28 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, तर संयुक्त अरब अमिरात, आणि कोप 27चं जे आयोजन करण्यात आलं होतं ते इजिप्तमध्ये, आणि कोप 26चं जे आयोजन करण्यात आलं होतं ते स्कॉटलँड ग्लासगो या ठिकाणी। पुढचा मुद्दा आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात पाहणार आहोत। हा मुद्दा तुम्हाला विचारण्यात येऊ शकते का अलीकडे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं होतं, तर गोवा राज्यात। वन लाइनर हा क्वेश्चन असू शकतो का 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या, तर गोवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। अलीकडे न्यूझीलंड या देशाने 2025 पर्यंत टोबॅको एंड गेमचं धोरण आखलेलं आहे। यावर असा प्रश्न येऊ शकतो की अलीकडे कोणत्या देशाने 2025 पर्यंत टोबॅको एंड गेमचं धोरण आखलेलं आहे, तर तो देश म्हणजे न्यूझीलंड। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कोणतं असं राज्य आहे का ज्या राज्याने अलीकडे ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारं विधेयक आपल्या विधानसभेत मंजूर केलं, तर ते म्हणजे तामिळनाडू। तामिळनाडू राज्य सरकारने अलीकडे ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारं विधेयक आपल्या विधानसभेत मंजूर केलेलं आपल्याला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो एशियन संघटनेशी संबंधित आहे। अलीकडे तुम्हाला माहित असेल ईस्ट तिमोर हा जो देश आहे हा ईस्ट तिमोर देश एशियन संघटनेचा म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन या संघटनेचा ईस्ट तिमोर हा 11वा सदस्य देश बनलेला आहे। आणि जर आपण एशियन संघटनेची स्थापना बघितली तर ती 8 ऑगस्ट 1967 मध्ये झाली बँकॉक या ठिकाणी आणि बँकॉक थायलंडमध्ये। आणि जर आपण या एशियन संघटनेचं जर हेडक्वार्टर पाहिलं तर ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे। आवर्जून लक्षात ठेवा का एशियन संघटनेचा ईस्ट तिमोर हा कितवा देश आहे, कितवा सदस्य देश आहे, तर 11वा सदस्य देश आहे। आणि एशियन संघटनेची स्थापना केव्हा झाली होती, तर 8 ऑगस्ट 1967 मध्ये बँकॉक थायलंड या ठिकाणी। आणि एशियन संघटनेचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे, तर ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल भारतातील कोणत्या शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ हेल्दीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर ते शहर म्हणजे बंगळुरू। अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे चालू घडामोडीशी संबंधित का तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल अलीकडे कोणत्या शहराला भारतातील कोणत्या शहराला 2023च्या पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्या शहराचं नाव म्हणजे बंगळुरू। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय दंड संहितेत सुधारणा म्हणजे IPC मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी कोणती समिती नेमली, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने इंडियन पिनल कोड मध्ये म्हणजेच भारतीय दंड संहितेमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी रणबीर सिंग ही समिती नेमलेली आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने देशातील सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समिती म्हणून कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, तर अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समिती नेमली। आणि तुम्हाला माहीत असेल का सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं जे राज्य आहे ते म्हणजे गुजरात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत स्वच्छमुख अभियानाच्या संदर्भात आहे।
राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे जे सदिच्छा दूत बनलेले आहे, ब्रँड अँबॅसिडर, ते म्हणजे सचिन तेंडुलकर. आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वतीनं स्वच्छमुख अभियानासाठी यांची म्हणजेच सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. आणि विशेषतः मौखिक आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, खर्रा अशा पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होताना दिसतात आणि ते होऊ नयेत म्हणून स्वच्छमुख अभियान सुरू करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं. त्याच्यामध्ये सहभाग असेल वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छमुख अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याचे सदिच्छा दूत आवर्जून लक्षात ठेवा. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर यांची. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण नीती आयोगाच्या संदर्भात असून तो पर्यावरणाशी संबंधित आहे. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं अलीकडे कोणत्या संघटनेने किंवा कोणत्या संस्थेने कार्बन कॅप्चर विषयावरचा अभ्यास अहवाल सादर केला किंवा कार्बन कॅप्चर युटिलायझेशन स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया हा अहवाल कोणी सादर केलेला दिसतो, तर तो नीती आयोगाने. आवर्जून लक्षात ठेवा का नीती आयोगाने अलीकडे कोणता अहवाल सादर केला किंवा कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क आणि इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया या शीर्षकाचा अभ्यास अहवाल कोणी सादर केला, तर नीती आयोगाने. हा अहवाल नीती आयोगाने नोव्हेंबर 2022मध्ये सादर केला. आणि या अहवालानुसार 2070पर्यंत, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का याच अहवालानुसार 2070पर्यंत निवड शून्यावर पोचण्यासाठी भारताला 2030पर्यंत कार्बन कॅप्चर करण्यासाठी 30,000 कोटी ते 50,000 कोटी रुपयाची गरज आहे किंवा आवश्यकता आहे, असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का निव्वळ कार्बन उत्सर्जन कधीपर्यंत भारताला साध्य करायचं आहे, तर 2070पर्यंत. आणि जर तुम्हाला विचारण्यात आलं का कार्बन कॅप्चर या विषयावरचा अहवाल म्हणजे कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क आणि इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया या शीर्षकाचा अहवाल कोण सादर केला, तर नीती आयोगाने. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पर्यावरण हा आपल्या अभ्यासविषयक घटक आहे, हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अर्थशास्त्राशी संबंधित आहे, परंतु चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. निर्यात सज्जता निर्देशांक आपण पाहणार आहोत. या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी यांनी निर्यात सज्जता निर्देशांक 2022 अहवाल जाहीर केला. आणि या अहवालानुसार महाराष्ट्राचा या अहवालामध्ये निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये दुसरा क्रमांक आहे. आणि यामध्ये महाराष्ट्राला जे गुण मिळाले तेच 78.20 एवढे. आणि सोबतच या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये मग प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं, तर ते म्हणजे तामिळनाडू. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. आतापर्यंत कर्नाटक राज्य हे प्रथम क्रमांकावर होतं. मात्र आता आपण पाहतो की जो 2022चा निर्यात सज्जता निर्देशांक आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा देखील खूप महत्त्वाचा राहणार आहे. तुम्हाला माहीत असेल जागतिक मानवी हक्क दिन हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948मध्ये जागतिक मानवी हक्क दिनाची सुरुवात झाली. त्या घटनेला आता 75 वर्ष पूर्ण झाली 2023मध्ये. या असतो तुम्हाला विचारण्यात येऊ शकते का 2022ची जागतिक मानवी हक्क दिनाची थीम कोणती, तर डिग्निटी फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल ही 2022ची जागतिक मानवी हक्क दिनाची थीम होती. आणि 2023ची आवर्जून लक्षात ठेवा जागतिक मानवी हक्क दिनाची जी थीम आहे टू प्रोटेक्ट अँड प्रमोट बेसिक ह्युमन राईट्स, तर हे महत्त्वाची थीम आहे. 75व्या वर्षी जागतिक मानवी हक्क दिनाला 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला जागतिक मानवी हक्क दिनाची थीम माहीत असणं गरजेचं आहे. 2023ची जर आपण थीम पाहिली तर ती टू प्रोटेक्ट टू प्रमोट बेसिक ह्युमन राईट्स अशी आहे. आणि 2022ची जी थीम होती ती डिग्निटी फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल होती. तर अलीकडे या जागतिक मानवी हक्क दिनाला 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेले आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे WHO तुम्हाला माहीत असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्थापनेला देखील 75 वर्ष पूर्ण झाली 2023मध्ये. कारण WHOची जी स्थापना पाहिली ती आपण 7 एप्रिल 1948मध्ये जिनिव्हा स्वित्झर्लंड इथं हेडक्वार्टर आहे याचं WHOचं. आणि याची जी थीम आहे 2023ची ती आवर्जून लक्षात ठेवा. हेल्थ फॉर ऑल ही WHOची या वर्षाची थीम आहे म्हणजे 2023ची. आणि WHOच्या
स्थापनेला 7 एप्रिल 1948मध्ये WHO स्थापना झाली. 7 एप्रिल 2023मध्ये WHO स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाले. त्या अनुषंगाने 2023ची WHO थीम तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, हेल्थ फॉर ऑल आहे. आणि 21, 22, 23 या वर्षाच्या थीम तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुम्ही 2021, 2022, 2022 पर्यंतच्या ज्या थीम आहेत त्या नेटवर सर्च करून लिहून घ्या, कारण यावर आधारित प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्या अनुषंगाने तुम्हाला WHOच्या 19 पासून तरी थीम माहीत असणं गरजेचे आहे. ही 2023ची थीम आहे, आवर्जून लक्षात ठेवा, हेल्थ फॉर ऑल. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, जो चक्रीवादळाशी संबंधित आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले व भारतीय पूर्व किनारपट्टीस धडकलेले मंदोस चक्रीवादळ, हे मंदोस चक्रीवादळ हे नाव कोणी ठेवलेले आहे? मंदोस चक्रीवादळाला मंदोस हे जे नाव ठेवलं ते संयुक्त अरब अमिरात याने. आणि या मंदोसचा जो अर्थ होतो अरबी भाषेतला तो म्हणजे खजिनाची पेटी. आयोग नेहमी तुम्हाला माहीत असेल चक्रीवादळावर प्रश्न विचारत असते. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं की मंदोस हे चक्रीवादळ कुठे निर्माण झालं होतं, तर बंगालच्या उपसागरात. आणि मंदोस या चक्रीवादळाला मंदोस हे नाव कोणी दिलं किंवा कोणत्या देशानं दिलं, तर ते म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशाने. आणि मंदोस या शब्दाचा अरबी भाषेतला अर्थ कोणता आहे? तो म्हणजे खजिनाची पेटी. पुढचा मुद्दा घेणार आहोत. 22व्या कायदे आयोगाचे जे अध्यक्ष बनले ते म्हणजे ऋतुराज अवस्थी. ऋतुराज अवस्थी हे 22व्या कायदे आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे ते निवृत्त मुख्य न्यायाधीश आहे. ही आवर्जून लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारण्यात आलं की 22व्या कायदे आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश होते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. डिसेंबर 2022मध्ये पार पडलेल्या अंधांच्या T20 क्रिकेट विश्वचषकासाठी कोणाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली होती, तर युवराज सिंग यांची. पुढचा मुद्दा पाहणार आहोत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची नोव्हेंबर 2022मध्ये स्वित्झर्लंड या देशाने फ्रेंडशिप ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली. जर तुम्हाला विचारण्यात आलं का कोणत्या भारतीयाची स्वित्झर्लंड या देशाने फ्रेंडशिप ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलेली आहे किंवा सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली, तर नीरज चोप्रा यांची. आणि आपण पाहिलं भालाफेक दिन हा 7 ऑगस्टला साजरा केला जातो. पुढचा मुद्दा घेणार आहोत. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात चित्रपट पुरस्कार निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटाला देण्यात आला. शांघाय सहकार्य संघटनेचा चित्रपट पुरस्कार भारतातील कोणत्या चित्रपटाला देण्यात आला, तर गोदावरी. आणि गोदावरी या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते निखिल महाजन आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि जे शांघाय सहकार्य संघटनेची जे 23वी बैठक पार पडली ती पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजित आभासी पद्धतीनं करण्यात आली होती. तर त्या अनुषंगाने हा पुरस्कार त्या ठिकाणी निखिल महाजनच्या दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटाला देण्यात आला. पुढचा मुद्दा. आणि आता जे शांघाय सहकार्य संघटना ही जी संघटना आहे ते 2023 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरं करत आहे. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त केलेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण, तर त्या म्हणजे सुरभी जाख मोला ह्या ज्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणजे सुरभी जाख मोला या आहेत. पुढचा मुद्दा घेणार आहोत. मे 2023मध्ये भारत आणि म्यानमार यांच्या संयुक्त विद्यमाने म्यानमारच्या राखीन प्रांतात कोणत्या बंदराचं उद्घाटन करण्यात आलं, तर ते म्हणजे सिटवे बंदर. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, सिटवे बंदर भारत आणि कोणत्या देशांमधला संयुक्त प्रकल्प आहे, तर तो म्हणजे भारत आणि म्यानमार या 2 देशांमधला सिटवे बंदर हा प्रकल्प आहे. तर तो म्यानमारच्या राखीन प्रांतात आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 6व्या हिंदी महासागर परिषदेचं म्हणजे इंडियन ओशन कॉन्फरन्सचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते, तर 12 मे ते 13 मे 2023 दरम्यान ढाका बांगलादेश या ठिकाणी 6व्या हिंदी महासागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आवर्जून लक्षात ठेवा. जेव्हा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा परिषदा होतात त्यावेळेस आयोग अशा परिषदांची दखल घेऊन तुम्हाला प्रश्न विचारत असतो. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो का 6व्या हिंदी महासागर परिषदेचं म्हणजे इंडियन ओशन कॉन्फरन्सचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं, तर बांगलादेश. आणि कोणत्या ठिकाणी, तर ढाका. एकता बंदर तुम्हाला माहीत असेल का, एकता बंदर हा कोणत्या 2 देशांमधला संयुक्त प्रकल्प आहे. एकता बंदर हा भारत आणि मालदीव या देशांचा संयुक्त प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत. अमेरिका, चीन नंतर संयुक्त अरब अमिरात हा भारताचा तिसरा महत्त्वाचा भागीदार देश बनला. जर तुम्हाला विचारण्यात आलं की अमेरिका आणि चीन यानंतर भारताचा तिसरा महत्त्वाचा भागीदार देश कोणता, तर तो म्हणजे संयुक्त अरब अमिरात हा देश होय.
आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकाच्या संदर्भात आपण पाहत आहोत. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 180 देशांच्या यादीमध्ये 161वा क्रमांक आहे. 2022 मध्ये भारताचा 150वा क्रमांक होता आणि या निर्देशांकामध्ये भारताच्या स्थानाची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते. 11 अंकांनी भारताचं स्थान घसरलेलं आहे. सध्या 2023 मध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 180 देशामध्ये भारताचा 161वा क्रमांक आहे. हा निर्देशांक रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स तर्फे प्रकाशित केला जातो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारण्यात आलं जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 180 देशात कितवा क्रमांक आहे, ते 161वा. 2022 मध्ये भारताचा 150वा क्रमांक होता. या निर्देशांकात भारताचे 11 अंकांनी स्थान घसरलेलं आहे. हा निर्देशांक रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स तर्फे प्रकाशित केला जातो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे की कलकत्ता ट्रॉम सेवेला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली, तर कलकत्ता ट्रॉम सेवेला रेल्वेशी संबंधित मुद्दा आहे हा. कलकत्ता ट्रॉम सेवेला 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. ही सेवा 24 फेब्रुवारी 1873 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2023 मध्ये कलकत्ता ट्रॉम सेवेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा मुद्दा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा. पुढचा मुद्दा मणिपूर हिंसाचार समितीच्या संदर्भात आहे आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का मणिपूर हिंसाचार समितीची स्थापना करण्यात आली. तुम्हाला माहीत असेल हिंसाचारग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी 3 माजी न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली. यामध्ये गीता मित्तल असेल, शालिनी जोशी आणि आशा मेनन अशा 3 न्यायाधीश आहेत. आणि जम्मू काश्मीर हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीश जे आहे गीता मित्तल या समितीचे अध्यक्ष असणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का मणिपूर हिंसाचार समितीच्या संदर्भात कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली, तर गीता मित्तल. आणि गीता मित्तल सोबत शालिनी जोशी आणि आशा मेनन अशा 3 महिला न्यायाधीश या मणिपूर हिंसाचार समितीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या समितीच्या जे अध्यक्ष आहेत त्या गीता मित्तल आहे. पुढचा मुद्दा नीती आयोगाचे नवीन CEO तुम्हाला माहीत असेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर BVR सुब्रमण्यम आहे. BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. देशामध्ये पहिल्यांदा अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातले पहिले राज्य कोणते, तर देशात अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातले पहिले राज्य म्हणजे राजस्थान. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मोखा हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात केव्हा तयार झाले, तर 10 मे 2023 रोजी. ज्याचा फटका हा बांगलादेश आणि म्यानमार या देशाला सर्वात अधिक बसला. मोखा या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले, तर येमेन या देशाने. हे सर्व मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा कारण अशाच प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असतो. मोखा हे चक्रीवादळ कोणत्या समुद्रात किंवा कोणत्या महासागरात किंवा कोणत्या उपसागरात निर्माण झाले, तर मोखा हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाले होते 10 मे 2023 रोजी. आणि सर्वात जास्त या मोखा चक्रीवादळाचा जो फटका बसला तो बांगलादेश आणि म्यानमारला. आणि मोखा या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं येमेन या देशाने. आणि तुम्हाला माहीत असेल म्यानमारला सर्वात अधिक फटका बसल्यानंतर भारत सरकारने म्यानमार या देशाला मानवीय सहायता पोचवण्यासाठी ऑपरेशन करुणा राबवले होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का CBIचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती झाली अलीकडे प्रवीण सूद यांची नियुक्ती आवर्जून लक्षात ठेवा. प्रवीण सूद हे CBIचे नवीन संचालक आहे. CBIची स्थापना 1963 मधली आहे. ही बाब लक्षात ठेवा. अलीकडे CBIच्या एस्टॅब्लिशमेंटला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे. हिरक महोत्सव चालू आहे सध्या CBIचा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रवीण सूद हे नवीन संचालक आहे प्रवीण सूद CBIचे. पुढचा मुद्दा घेणार आहोत 2023चा दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणाला देण्यात आला, तर 2023चा दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला. पहिला पुरस्कार जो होता तो आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. हे दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. आधुनिक निवडणूक शास्त्राचे तुम्हाला माहीत असेल जनक जे होते डेव्हिड बटलर ब्रिटिश नागरिक होते. त्यांचं अलीकडे निधन झालेलं आहे 98व्या वर्षी 8 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनी एक समीकरण विकसित केलं होतं. त्या समीकरणाचं नाव आहे द क्यूब रूल. आवर्जून लक्षात ठेवा का आधुनिक निवडणूक शास्त्राचे जनक कोण, तर आधुनिक निवडणूक शास्त्राचे जे जनक आहेत ते ब्रिटिश नागरिक डेव्हिड बटलर आहे. त्यांचं 98व्या वर्षी वयाच्या 98व्या वर्षी 8 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झालं आणि त्यांनी एक समीकरण राजकारणाच्या संदर्भात विकसित केलं होतं द क्यूब रूल. पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, तर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी
ट्रेन हरियाणा राज्यामध्ये सुरू करण्यात आली. सोनीपत रूटवर, जिंद सोनीपत रूटवर ही रेल्वे धावली हायड्रोजनवर आधारित. जिंद आणि सोनीपत रूटवर, जिंद डिस्ट्रिक्टमध्ये हरियाणामध्ये जिंद डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात आली होती. हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आरबीआयच्या संदर्भात. आरबीआयने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीनं कोणतं एक पोर्टल सुरू केलं ते म्हणजे प्रवाह पोर्टल. ही बाब आवर्जून लक्षात ठेवजा की प्लॅटफॉर्म रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन प्रवाह हा पोर्टल कोणी सुरू केलेला आहे तर प्रवाह हे पोर्टल आरबीआयच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत साहित्य अकादमी युवा पुरस्काराच्या संदर्भात. तुम्हाला माहीत असेल विशाखा विश्वनाथ हिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी नवोदित तरुण कवयित्री विशाखा दत्त यांना स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. चाळीसगाव जळगावमधील ते आहेत आणि जवळपास त्यांचा हा छानसी कवितांचा संग्रह आहे. आणि या अगोदर आपण पाहिलं की साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2022 हा पवन नालाट यांना जाहीर झाला होता आणि त्यांच्या मी संदर्भ पोकारतो या कविता संग्रहासाठी अमरावतीचे आहेत ते अमरावती जिल्ह्यातील. तर अशा पद्धतीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी नवोदित तरुण कवयित्री विशाखा दत्त यांना त्यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023. आणि जो 2022चा देण्यात आला होता तो पवन नालाट यांना मी संदर्भ पकडतोय या कविता संग्रहासाठी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचा आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहज्योती योजना सुरू केली. 5 वर्षात 4.5 लाख कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे हे एक महत्त्वाचं प्रयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या सरकारचं. आवर्जून लक्षात ठेवा की कोणत्या राज्य सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहज्योती योजना सुरू केली तर ते राज्य म्हणजे कर्नाटक राज्य का ज्या राज्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहज्योती योजना सुरू केली. 5 वर्षात 4.5 लाख घरे उपलब्ध करून देणार आहेत. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 4.5 लाख म्हटल्यापेक्षा 4.5 हजार घरे उपलब्ध करून देणार आहे असा हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ट्रिपल ट्रेन दुर्घटना आपण पाहणार आहोत. ट्रिपल ट्रेन जी दुर्घटना आहे ही आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत तुम्हाला विचारला जाऊ शकते का ट्रिपल ट्रेन दुर्घटना 2 जून 2023 रोजी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशनमध्ये घडली होती. आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या ठिकाणी ट्रिपल ट्रेन दुर्घटना झाली तर ते झाली बालासोर जिल्ह्यातील विशेषतः ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशनमध्ये 2 जून 2023 रोजी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 19 जुलै 2023 रोजी रायगडमधील इर्षाडवाडी या ठिकाणी लँडस्लायडिंगची म्हणजे भूस्खलनाची दुर्घटना घडली. हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात होतं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात. आपत्ती व्यवस्थापन आपल्या अभ्यास विषयाचा घटक आहे. मग त्या अनुषंगाने हा मुद्दा लक्षात ठेवा का कोणत्या दिवशी रायगड जिल्ह्यातील इर्षाडवाडी या ठिकाणी भूस्खलनाची दुर्घटना घडली तर ती म्हणजे 19 जुलै 2023. आणि हे जे इर्षाडवाडी डोंगराच्या पायथ्याशी हे गाव होतं इर्षाडवाडी आणि हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचे आपण काही मुद्दे अभ्यासणार आहोत ते देखील आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत असेल 2023 या वर्षात स्पेनच्या कार्लोस अल्कराज या 20 वर्षीय मुलाने 36 वर्षीय नोवाक जोकोविचचा पराभव करत विम्बल्डन स्पर्धा जिंकली आणि नोवाक जोकोविचने आतापर्यंत 23 ग्रँड स्लॅम जिंकले. 7 वेळा त्याने विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे नोवाक जोकोविचने. परंतु 2023मध्ये कार्लोस अल्कराज हा स्पेनचा टेनिसपटू आहे. याने हरवलेला आहे नोवाक जोकोविचला. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का अलीकडे 2023चा विम्बल्डन स्पर्धा कोणी जिंकली पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराज याने आणि कोणाला हरवलं तर 36 वर्ष नोवाक जोकोविचला हरवलेला आहे. आणि कार्लोस अल्कराज हे स्पेन या देशाचे आहेत. आतापर्यंत नोवाक जोकोविचने 23 ग्रँड स्लॅम जिंकले आणि 7 वेळा त्याने विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आसाम या राज्याने
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का मिशन जीवनशैली विशेषतः पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली सुरू करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते म्हणजे आसाम। पुढचा मुद्दा घेणार आहोत, महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतनजी टाटा यांना देण्यात आला। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा घेणार आहोत आणि हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। चौथे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं, तर मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर ओडिसा, तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि बिहार आहे। अगोदर आपण पाहिलं की अगोदर उत्तर प्रदेशचा क्रमांक होता तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये, परंतु चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचं जे राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर ओडिसा, तिसऱ्या क्रमांकावर 2 राज्य आहेत आंध्र प्रदेश आणि बिहार। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये, तर आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र हे नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक AI म्हणजे इंटेलिजन्स, आपण पाहिलं ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून, वृत्त निवेदिका म्हणजे बातम्या देणारी असून ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिसा TVने सुरू केलेली आहे। आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित वृत्त निवेदिका म्हणजे बातम्या देणारी स्त्री असून ती ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिसा TVने सुरू केलेली आहे। पुढचा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का T20 विश्वचषक ICCच्या T20 विश्वचषक 2022चा विजेता देश कोणता, तर इंग्लंड आणि उपविजेता देश पाकिस्तान हा होता। इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक 2022 जिंकला। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की ICC महिला आपण पाहत आहोत T20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला, तर ICC महिला T20 विश्वचषक 2023चा हा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे आणि उपविजेता देश जो आहे तो आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिका। तर या ठिकाणी ICC महिला T20 विश्वचषक 2023 या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झालं होतं आणि केपटाऊन। आणि दुसरी गोष्ट, या स्पर्धेचा विजेता जो आहे ICC महिला T20 विश्वचषक 2023चा विजेता देश ऑस्ट्रेलिया आहे, 6व्यांदा जिंकला त्यांनी हा, आणि उपविजेता देश आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिका। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का स्पेनने फिफा अंडर 17 महिला विश्वचषक जिंकला आणि उपविजेता देश कोलंबिया ठरला। तर अंडर 17 महिला विश्वचषकाचं जे आयोजन करण्यात आलं होतं ते भारतामध्ये भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी। तर या ठिकाणी भारतामध्ये जे 17व्या अंडर 17 महिला विश्वचषक भारतामध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती, तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी स्पेनने हा फिफा अंडर 17 महिला विश्वचषक जिंकलेला आहे आणि उपविजेता देश कोलंबिया आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे, ॲना मे ओंग ही अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती ठरली। असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो की अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती कोण, तर ती म्हणजे ॲना मे ओंग ही अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती आहे। ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्यावी। अशा प्रकारे हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 26मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडीविषयक मुद्दे आहे। पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 27मध्ये, त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील। तोपर्यंत धन्यवाद।